हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हा रात्रीचा ब्लॉग आहे, म्हणजे रविवारी संध्याकाळचं. तर आमच्या घरी आणले होते मासे, म्हणजे माझा नवरा घेऊन आला होता हे मासे. तर ह्या माशांमधली एक खासियत आहे, ह्याच्यामध्ये एकच काटा असतो आणि खायला पण छान लागतात. याचं नाव मला नाही माहीत, पण शक्यतो आमच्या घरी हेच मासे येतात. आणि आता आम्ही मासे कसे बनवतो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं मी मासे स्वच्छ धुवून घेतलेत. आणि जर तुमचे मासे जर जास्त घाण असतील तर मिठाच्या पाण्याने धुवायचे, म्हणजे ते लगेच साफ होतात. आणि मी इथं रस्सा बनवायचा होता माशाचा, म्हणून मी इथं मसाला बनवते. इथं मसाल्यामध्ये मी घेतलं होतं खोबरं, कोथिंबीर, कांदा भाजलेला आणि लसूण. हे जमते मसाले घेतले होते मी, जास्त घेतले नव्हते. आणि आपले घरचे मिरची पावडर, धनिया पावडर, अजून कांदा मसाला, गरम मसाला असंही. तर असं होतं. तर मी इथं लसूण पण हे करत आहे, टाकत आहे याच्यामध्ये. तर हे करते. तर मी अजून इथं एक दुसरी भाजी बनवली होती. तर माझ्या इथं जे माणसं आहेत कामाला त्यांच्यासाठी ही वांग्याची भाजी होती, कारण ते मासे खात नाहीत. म्हणजे त्यांनी कधी खाल्लेच नाही आणि मग त्यांना आवडत पण नाही, तर ते खातच नाही. तर इथं माझा नवरा आहे, तो माशाला फोडणी देते, म्हणजे माशाचं घालून तेच बनवतात, कारण त्यांच्या हाताला जबरदस्त टेस्ट आहे, म्हणून शक्यतो भाजी तेच बनवतात. तर हे मासे फ्राय करून घेतले. थोडीशी हळद टाकली होती याला. तर हळद आणि मीठ टाकून फ्राय केले होते. आणि नंतर ह्या मसाल्याला अशी फोडणी दिली आणि जरा भाजून घेतला मसाला म्हणजे. आणि मग याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकले, जे आता व्हिडिओमध्ये मागं पुढं होते, पण याच्यामध्ये पाणी पण टाकले. आणि याची रस्सा भाजी बनवली. तर अशी ही भाजी होती. आता हे ह्याला तेल सुटते, म्हणजे माझा टायमिंग बोलण्याचा चुकतोय जरा, कारण मी व्हॉइस ओव्हर करते. आणि हे मासे माझा मुलगा म्हणत होता, मम्मी मला दे ना, मला दे ना. तर मी त्याच्यासाठी देत होती. तर हे फ्राय केलेले मासे, थोडंसं मीठ कमी झालं होतं, तर मीठ टाकून दिलं त्याला. तर हा रस्सा एवढंच केलं, म्हणजे आम्ही तिघंच खाणार होतो, मी, माझा मुलगा आणि माझा नवरा. तर एवढी भाजी केली आमच्यासाठी माशाची. आणि ही माशाची भाजी एवढी भारी लागते, तुम्हाला काय सांगू आता. आणि इथं भाकरी केल्या होत्या. तर इथं मी माझ्या नवऱ्याला जेवण दिलं, भाकरी आणि